नमस्कार. आज आपण मस्त गुळामध्ये आवळा कँडी तयार करणार आहोत. तर आवळा कँडी तयार करण्यासाठी इथे मी 1 किलो आवळे घेऊन ते स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत. आवळे आपल्या केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यावरती अत्यंत गुणकारी असतात. त्यासोबत पित्तनाशक देखील असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी हे भरपूर असतं. आता हे आवळे आपल्याला उकडून घ्यायचे. तर आवळे उकडण्यासाठी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे. पाण्याला चांगली उकळी आली की त्यावरती चाळणी ठेवून घ्यायचे. अशा प्रकारची जर कढई तुमच्याकडे नसेल तर पातेल्यावरती जे वड्या उकडायची चाळणी असते ते ठेवून देखील उकडले तरी चालतील. आता सर्व आवळे चाळणीवरती ठेवून घ्यायचे आहेत. आता इथे सर्व आवळे चाळणीवरती ठेवून झाल्यानंतर कढईला झाकण लावायचं आणि 8 ते 10 मिनिट हे वाफवून घ्यायचे आहेत. 8 ते 10 मिनिटापेक्षा जास्त वाफवू नका, नाहीतर त्याचा लगदा होईल. अगदी फक्त हे आवळे आपल्याला उकलेपर्यंतच उकडून घ्यायचे आहेत. तर इथे 8 ते 10 मिनिट झालेले आहेत. आवळे आपण उकडले की नाही ते बघूया. तर इथे बघू शकता तुम्ही आवळ्याला थोडेसे चीर गेल्यासारखं दिसते, म्हणजे आपले आवळे उकडलेले आहेत. आता आपण गॅस बंद करू आणि हे आपण थंड करून घेऊया. आता आवळे थोडेसे थंड झालेले आहेत, त्याच्या फोडी साईडला करून घेऊया. फोडी साईडला करून हा बी जो आहे तो काढून टाकायचा आहे. हे जास्त शिजवायचे नाही. जास्त जर आवळे शिजले तर त्याचे तुकडे होतात. आपल्याला अखंड अशा फोडी पाहिजे आहेत, त्याच्यामुळे आवळे जास्त शिजवायचे नाहीत. आता सर्व आवळ्यांच्या फोडी आपण साईडला करून घेतलेल्या आहेत. आता इथे पातेल्यामध्ये मी 1 किलो गूळ चिरून घेतलेला आहे आणि आवळ्याच्या फोडी संपूर्ण यामध्ये टाकून घेणार आहोत. म्हणजे 1 किलो आवळा आणि 1 किलो गूळ असं प्रमाण घेतलेलं आहे. आवळ्याच्या फोडी यामध्ये टाकल्यानंतर अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, किंवा गूळ आणि आवळे लेयर्समध्ये ठेवून घेतले तरी चालतील. म्हणजे खाली गूळ टाकायचा, नंतर आवळ्याच्या फोडी आणि नंतर गूळ आणि आवळ्याच्या फोडी असं ठेवून घ्यायच्या आणि तसंच ते झाकून ठेवायचं. त्याला मिक्स करायची गरज लागत नाही. पण मी इथे गूळ खाली टाकल्यामुळे ह्या फोडी यामध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत. आता पातेल्यावरती झाकण ठेवून आपण 3 दिवस असंच ठेवून देणार आहोत. शक्य असेल तर तुमच्या घरामध्ये कुठे ऊन येत असेल तर तिथेही ठेवा. पण दररोज या फोडी आपल्याला खालीवर करून घ्यायच्या आहेत, त्यामुळे त्याला बुरशी येणार नाही. जर आपण असंच ठेवलं तर त्याला बुरशी येऊ शकते. तर इथे या फोडी आपण 3 दिवस पातेल्यामध्ये अशाच टाकून ठेवल्या होत्या आणि मधून याला खालीवर पण करून घेतलं होतं. आणि इथे बघा, हा जो गुळाचा पाक आहे त्यामध्ये आवळ्याच्या ह्या फोडी मस्त अशा मुरलेल्या आहेत. आतपर्यंत हा पाक गेलेला आहे. अशा फोडी झाल्या तरच आवळा कँडी खायला छान लागते. आता हे आपण गाळून घेणार आहोत. त्यासाठी पातेल्यावरती चाळणी ठेवून हे गाळून घेणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही आवळ्याच्या फोडी एकदम मस्त अशा रसरशीत दिसत आहेत. आणि हे जे पाणी आहे ते फेकून न देता तुम्ही त्याचा सरबत देखील करून पिऊ शकता. आता हे फोडी गाळून झाल्यानंतर 1 तास आपण असंच ठेवून देणार आहोत. त्यामुळे पूर्णपणे हा पाक याच्यामधून निघाला जातो. तर आता 1 तासाच्या नंतर हे बघा, फोडी थोड्याशा ड्राय झालेल्या आहेत. आणि इथे बघू शकता तुम्ही अगदी फोडीच्या आतपर्यंत हा पाक मुरलेला आहे. आता आपल्याला सुकवून घ्यायचं. तर त्यासाठी मी एक ट्रे घेतलेला आहे. त्यावरती थोड्याशा आवळ्याच्या फोडी मी टाकून घेते आणि हाताने पसरून घ्यायचे. आता उरलेल्या आवळ्याच्या फोडी दुसऱ्या ताटामध्ये पसरून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला आता सुकवून घ्यायचे. तर मी या फॅनखाली सुकवून घेणार आहे. सुकण्यासाठी साधारण 3 दिवस लागतात. जर उन्हामध्ये सुकवून घेत असाल तर 1 ते 1.5 दिवसात सुकल्या जातात. पण उन्हामध्ये ठेवत असताना त्यावरती एखादं कापड बांधून ठेवा, नाहीतर त्यामध्ये धूळ कचरा जाण्याची शक्यता असते. आणि त्याच्यापेक्षा जास्त पण सुकवू नका, नाहीतर मग त्या चिवट होतात आणि खायला चांगल्या लागत नाहीत. तर आता या फोडी मी फॅनखालीच 3 दिवस सुकवून घेणार आहे. आणि 3 दिवस फॅनखाली सुकवल्यानंतर आपली मस्त अशी आवळा कँडी तयार झालेली आहे. एक तुम्हाला तोडून दाखवते बघा. म्हणजे खूप चिकट पण नाही आणि खूप चिवट पण नाही, तर अगदी परफेक्ट अशी आवळा कँडी तयार झालेली आहे. तर आता आवळ्याचा सीझन चालू झाला आहे. बाजारामध्ये छान फ्रेश आवळे मिळत आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही गुळातील आवळा कँडी नक्की करून बघा. ही रेसिपी केल्यानंतर कशी झाली ती नक्की कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.